नीट पेपर फुटी विरोधात आवाज उठवणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। जयपूरमध्ये नक्की काय घडलं? त्याचं झालं असं की नीट पेपर फुटी विरोधात देशभरात आंदोलन करणारे अभिजित दिपके यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन केल्यानंतर त्यांनी पुण्यात आंदोलन केलं। त्यानंतर आज ते जयपूरमध्ये होते। आज जयपूरमधील शहीद स्मारक येथे आंदोलन सुरू होतं। या आंदोलनादरम्यान तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले अभिजित दिपके हे स्टेजवर असताना एका अज्ञाताने थेट त्यांच्या कानशिळात लगावली आणि गर्दीचा फायदा घेऊन तो तिथून पळूनही गेला। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दिपके यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले होते। मात्र त्याला मारू नका, सोडून द्या असं आवाहन स्वतः दिपके यांनी केलं। त्यानंतर वातावरण शांत झालं। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केलाय। हल्ला करणारा तरुण नेमकं कोण होता आणि त्याने अभिजित दिपके यांच्यावर हल्ला का केला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून हल्लेखोराचा माग काढण्यासाठी विशेष पथकही कामाला लागलाय। त्यामुळे या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय आणि आरोपीपर्यंत पोलीस कधी पोहोचणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मंडळी, या देशव्यापी आंदोलनाला दडपवण्यासाठी हा हल्ला झालाय का? तुम्हाला काय वाटतं? या मारहाणी मागे कुणाचा हात असेल? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी विशेष भारीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।